नमस्कार, आपण पाहत आहात SB9 मराठी, समस्त बहुजनांचा आधार. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. विकासाला आमचा विरोध नाहीच, मात्र देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला का विरोध होतोय हे देवेंद्र फडणवीस यांनी समजून घेतलं पाहिजे. मुळात शक्तीपीठ महामार्ग राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांना जोडणार आहे. मात्र सध्या अस्तित्वात असलेला रत्नागिरी नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग याच नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर ते रत्नागिरी या महामार्गाला कमीत कमी 2 किलोमीटर ते जास्तीत जास्त 30 किलोमीटर समांतर असा महामार्ग होणार आहे. शक्तीपीठ महामार्गात दाखवण्यात आलेले जवळपास सर्वच शक्तीपीठ या महामार्गालगतच आहे आणि या कोणत्याच ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत नाही. तरीही भविष्यातील 30 वर्षाचा विचार केला तर सध्या अस्तित्वात असणाऱ्या महामार्गास 6 पदरी अथवा 8 पदरी करून रुंदीकरण करणं सहज शक्य आहे. कारण सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गावर तुरळक वाहतूक असल्यानं दैनंदिन 40 लाख टोल संकलनाचं उद्दिष्ट असताना गेल्या 2 वर्षापासून फक्त 11 लाख टोल संकलित होतो. यामुळं हा महामार्ग तोट्यात चाललाय. मग 86,000 कोटींचा बोजा राज्यातील सामान्य जनतेच्या डोक्यावर कशासाठी लादला जातोय? सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाचा विचार केला तर या मार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेती व साखर उद्योगावर दूरगामी परिणाम होणार आहे. सध्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला दरवर्षी महापुराचा वेढा ठरलेला आहे. अलमट्टी धरणाबरोबर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या रस्त्यांच्या व पुलांच्या भरावामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. कोल्हापूर सारखे शहर दरवर्षी महापुराच्या विळख्यात सापडत आहे. दरवर्षीचा महापूर माती, गाळ व वाळू उपसा न झाल्यानं गेल्या 15 वर्षात जवळपास नदीपात्रात 10 ते 12 फूट माती, गाळ व वाळू साठलेली. यामुळे शेतीच्या जमिनीतील पाणी धारण क्षमता कमी झाली आहे. याचाच परिणाम म्हणून गेल्या 20 वर्षात जवळपास 40,000 एकर जमीन शारपड झाली. शक्तीपीठ महामार्गात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील खालील ठिकाणी पूरबाधित क्षेत्रात कमीत कमी 20 फूट ते जास्तीत जास्त 70 फूट भराव टाकला जाणार आहे. शिरोळ तालुक्यातील वारणा नदीवर दानोळी ते समडोळी दरम्यान 7 किलोमीटरचा 30 ते 70 फुटाचा भराव, नरसेवाडी ते नांदरी पंचगंगा नदीवर 7 किलोमीटरचा 70 फुटाचा भराव टाकला जाणार आहे. मानगाव ते पट्टण कोडोली पंचगंगा नदीवर 4 किलोमीटर 15 फुटापासून 60 फुटांचा भराव टाकला जाणार आहे. वाशी, कोल्हापूर ते पाडळी खुर्द, दोनवडे, साबळेवाडी, शिंदेवाडी, पाडळी बुद्रुक, नितवडे ते केरली मार्गे ज्योतिबा 14 किलोमीटर रस्त्यावर पंचगंगा, कासारी, भोगावती नदीवर 60 फुटांहून अधिक भरावासह पूल करण्यात येणार आहेत. एकोंडी तालुका कागल येथील दूधगंगा नदीवर होणाऱ्या नवीन पुलास जवळपास 2 किलोमीटरचा 20 फुटाचा भराव टाकला जाणार आहे. कूर तालुका राधानगरी येथील वेदगंगा नदीवर होणाऱ्या पुलास 3 किलोमीटर 20 फुटांचा भराव टाकला जाणार. त्याचबरोबर औदुंबर, भिलवडी, अंकलखोप या ठिकाणी होणाऱ्या भरावानं कृष्णा नदीचं पाणी पसरून सांगली शहरापासून ते कराड शहरापर्यंत याचा फटका बसणार आहे. देवेंद्रजी सांगलीतून कोल्हापूर मार्गे गोव्याला जाण्यासाठी बेळगाव, तिलारी, आजरा, होंडाघाट, गगनबावडा, अनुस्करा व आंबाघाट मार्गे एवढे रस्ते सध्या अस्तित्वात आहेत. यापैकी 4 राष्ट्रीय महामार्ग व 3 राज्यमार्ग असे 7 रस्ते असताना 8वा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी? राज्य सरकारने कितीही प्रयत्न केले तरी भौगोलिक परिस्थिती व भरावामुळे पाणी निचरा होण्याची समस्या निर्माण होऊन पुढील 10 वर्षात हजारो एकर जमिनी शारपड होणार, यामध्ये शंका असण्याचं कारण नाही. कोल्हापूर व सांगली हे 2 जिल्हे साखर कारखानदारीचे जिल्हे म्हणून ओळख असून जर जमिनी शारपड झाल्या तर कारखानदारीवर व पर्यायानं शेती व उद्योगधंद्यांवर परिणाम होऊन जिल्ह्याच्या अर्थकारणावर दूरगामी परिणाम होणार आहे, हे मात्र निश्चित. यामुळे देवाभाऊ ज्या प्रकल्पाची आवश्यकता नाही त्या प्रकल्पास अनावश्यक खर्च टाळून तुम्हाला खरंच मराठवाडा व पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांचा दुष्काळ कायमस्वरूपी संपवायचा असेल तर हेच 86,000 कोटी दुष्काळी भागासाठी वापरा. तुमचा स्वच्छ हेतू दिसून येईल. अन्यथा या शक्तीपीठ महामार्गातून 50,000 कोटींचा ठपला आपल्या सरकारच्या काळात पडणार, ही गोष्ट तुम्हाला लपवता येणार नाही.